नमस्कार वाचकांनो, विद्यार्थी मित्रांनो. विश्वाची निर्मिती ही बिग बँग म्हणणं, म्हणजे अकॉर्डिंग टू स्टीफन हॉकिंग यांनी त्याच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइममध्ये, किंवा विश्वाची निर्मिती ही बिग बँग मध्ये, म्हणजे बिग बँग म्हणजे मोठा स्फोट. पण असा प्रश्न पडतो सॉरी, माझा रिसर्च सांगतो की विश्वाचा आकार, मॅथमॅटिक्स आपल्याला हे सांगतं की विश्वाचा नेमका आकार हा कसा असला पाहिजे. तर नीट लक्षात ठेवा, हे विश्वाचे दोन पॅरामीटर्स आहेत. सगळ्यात बेसिक पॅरामीटर कोण आहेत? एक्स आणि वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिस बिलॉंग टू न्यूटन आणि वाय ॲक्सिस बिलॉंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन. हे मी नेहमी बोलत आलेलं आहे. एक्स बिलॉंग टू न्यूटन आणि वाय बिलॉंग्स टू अल्बर्ट आइन्स्टाईन. आता हे नक्की काय भानगड आहे? एक्स बिलॉंग, ही काय कन्सेप्ट आहे नक्की? की एक्स बिलॉंग टू न्यूटन, एक्स बिलॉंग टू द ॲब्सोल्यूट टाइम, वाय बिलॉंग टू डिफरन्शिएटेड टाइम. स्पेस आणि टाइम, व्हॉट इज मीन बाय डिफरन्शिएशन? डिफरन्शिएशन म्हणजे स्पेस आणि टाइम एकमेकापासून डिफरन्शिएट होतात. व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन? स्पेस आणि टाइम एकत्र येतात अकॉर्डिंग टू सचिन किरत's थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन. तर विश्वाचा आकार कसा असेल? तर विश्व हे एका स्ट्रेट लाईन मध्ये, विश्व हे कसं आहे? पूर्ण एका स्ट्रेट लाईन मध्ये, आणि लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. दिस इज द ॲब्सोल्यूट स्पीड ऑफ द टाइम. दिस इज द ॲब्सोल्यूट स्पीड ऑफ द टाइम. हा न्यूटनचा टाइम आहे, हा न्यूटनचा टाइम आहे. आणि E इज इक्वल टू MC स्क्वेअर. त्यातला C जो आहे ना, C म्हणजे हा अल्बर्ट आइन्स्टाईनचा ए. F इज इक्वल टू MA च मॉडिफिकेशन आहे, यातनं बायफर्केट झालेला हा फॉर्म्युला. तर C जो आहे ना, C हा सर्वात जास्त स्पीड, द मॅक्झिमम स्पीड ऑफ द टाइम आहे. याच्यापेक्षा जास्त वेगाने कुठलीही वस्तू जाऊ शकत नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईनने प्रूव्ह केलेलं. म्हणजे लोअर लिमिट आहे, ॲब्सोल्यूट लिमिट आहे. ॲब्सोल्यूट लिमिट नेहमी लोअर असते. जी ॲब्सोल्यूट लिमिट आहे ती न्यूटनने दिलेली, आणि मॅक्झिमम लिमिट आहे ती अल्बर्ट आइन्स्टाईनने दिलेली. दॅट इज द डिफरन्स बिटवीन न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन. बोथ आर इक्वल. पाहिलं ना, आपण अल्बर्ट आइन्स्टाईनला ॲज अ न्यूटनच्या पंक्तीमध्ये बसवलं पाहिजे. त्या लोकांची बुद्धिमत्ता इक्वल आहे. तर एक्स आणि वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस बिलॉंग टू न्यूटन, वाय ॲक्सिस बिलॉंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि विश्व जे आहे हे एक स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन मधून बायफर्केट होऊन आत्ताचं जे विश्व निर्माण झालेलं आहे. तर याच्याविषयी मी डिटेलमध्ये माझ्या पुस्तकात दिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ द फिजिक्स, मॅथमॅटिक्स, time and religion, economics, banking and every aspect of the life. याची ब्रीफ हिस्ट्री त्याच्यामध्ये मी मांडलेली आहे. तर वाचकाने हे पुस्तक वाचावं. इव्हन त्याच्यामध्ये ब्रीफ हिस्ट्री ऑफ द पॉलिटिक्स सुद्धा आहे. तर लोकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.